Welcome to our channel Self Study 2.2. In this part, we are going to learn the sources of the Constitution. या पार्ट मध्ये आपण सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघणार आहे. म्हणजे ज्या वेळेस आपलं कॉन्स्टिट्यूशन आपण अडॉप्ट केलं है ना, आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं केव्हा 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. ऑन दिस डेट या तारखेपर्यंत आपण आपल्या देशामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन बनवलं आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं त्याच्यामध्ये खूप सारा पार्ट आपण दुसऱ्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन कडून अडॉप्ट केला. मग यामध्ये अडॉप्ट केला असताना कोणत्या देशाकडून कोणता पार्ट अडॉप्ट केला याच्यावर बरेचसे प्रश्न येते, खूप सारे क्वेश्चन्स येते. फॉर एक्झाम्पल, एमपीएससी असो, एमपीएससी महाराष्ट्र शासनाच्या तर खूप साऱ्या याच्यामध्ये येते. बघा, जसं याच्यामध्ये काही गोष्टी हे केल्या, जसं जपानच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण काय घेतलेलं आहे, फंक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, फंक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी. तर आपल्याला हेच बघायचं आहे की कोणत्या संविधानाकडून आपण कोणत्या गोष्टी आपल्या देशाच्या याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण अडॉप्ट केलेल्या आहे. तेच आपण याच्यामध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे की आपण कोणत्या देशाच्या संविधानाकडून कोणता पार्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या देशामध्ये जे महत्वाचे ऍक्ट झाले, जे काही महत्वाचे कायदे झाले, त्याच्यामध्ये जसं आपण पाहतो एक एक 1990चा ऍक्ट आहे, ब्रिटिश इंडिया ऍक्ट. देन त्याच्यानंतर 1999 आणि 1991चा मॉर्लेमेंट, हा मॉर्लेमेंटो आहे, आणि मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड ऍक्ट असं सुद्धा याला म्हटलं जाते, इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट 90. त्याच्यानंतर महत्वाचा आहे 1935चा ऍक्ट. बघा, ह्या तीन ऍक्टनं भारतामध्ये काय केलं गेलं, बऱ्याच प्रकारच्या सुधारणा केल्या गेल्या. म्हणजे भारतीय गव्हर्नमेंट स्कीम मध्ये की भारतीयांना कसं थोडं थोडं थोडं, खूप याच्या अगोदर सुद्धा बरेचसे कायदे होऊन गेले, पण भारतीयांना कसं आणायचं, प्रशासनामध्ये भारतीयांना कसं आणायचं है ना, व्हॉट आर द प्रोसिजर टू इन्क्लूड द इंडियन पीपल इन दी गव्हर्नन्स गव्हर्नन्स. तर हे सगळं सिस्टम तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला दिसून येते की थोडं थोडं करता करता विकस होऊन आपण 26 जानेवारी, है ना, 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या देशाचं एक कॉन्स्टिट्यूशन आपण अडॉप्ट केलं, म्हणजे लागू केलं त्या दिवसपासून आपण. बट आपल्याला पाहायचं आहे की आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणता भाग, कोणतं फीचर्स है ना, कोणतं त्याचं सोर्स काय आहे. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या या शेवटच्या ऍक्ट मधून खूप सारा पार्ट आपण अडॉप्ट केलेला आहे. याच्यामध्ये मेजर सोर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याचा अर्थ होते की खूप सारा पार्ट आपण या ऍक्ट मधून हे केलेला आहे. लगभग 60% ऍझ्युम करू शकता तुम्ही का पार्ट आपण काय केलेला आहे, याच्यातून घेतलेला आहे. कारण आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मेकरला काही गोष्टी नसेल वाटल्या त्याला की आपल्याला त्या गोष्टी चेंजेस करावं लागेल, तर त्या त्यांनी तशाच अडॉप्ट केल्या. आणि इतके सारे ऍक्ट आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी परंपरा पाळलेली होती ऍक्टची, इतके सारे सिस्टम आपल्या देशामध्ये आणले होते, तर ते बदलवणं, त्याची सवय लोकांना पडलेली होती, ते सुद्धा सोयीस्कर नव्हतं. तर त्यांनी काय केलं, आपल्याला दिसून येते का हे सिस्टम आपल्या देशामध्ये आणल्याचं दिसून येते. पुढे आपण पाहू फेडरल स्कीम. बघा, फेडरल स्कीम काय असते, थोडंसं गेले एलॅबोरेट करायचं झालं तर, फेडरल स्कीम मीन्स काय, एक सेंट्रल गव्हर्नमेंट राहील जे पूर्ण देशाच्या लेवलवर, सेंट्रल सेंट्रल लेवलवर काय राहील, सेंट्रल गव्हर्नमेंट राहील. आणि प्रत्येक स्टेटमध्ये, जितके काही आपलं 28 स्टेट आहे, प्रत्येक स्टेटमध्ये काय राहील, त्यांचं स्टेट गव्हर्नमेंट राहील, म्हणजे ते वर्क करण, स्टेट गव्हर्नमेंट वर्क करण. तर यालाच म्हटलं जाते फेडरल सिस्टम. प्रत्येक स्टेटमध्ये आपलं स्वतःचं स्टेट गव्हर्नमेंट वर्क करण आणि सेंट्रल लेवलवर सेंट्रल गव्हर्नमेंट. जर आपण द ऑफिस ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालेल, गव्हर्नमेंटचे ऑफिसेस कसे चालेल, ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालेल, है ना, शासन कसं चालेल, हे सुद्धा आपण कुठून घेतलेलं आहे, या ऍक्ट मधून घेतलेलं आहे. स्टेट अँड जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. जसं युपीएससी ची कन्सेप्ट आहे, युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. देन त्याच्यानंतर एमपीएससी आहे, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. या ज्या गोष्टी आहे, म्हणजे हे जे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, जे गव्हर्नमेंटसाठी ब्युरोक्रेट्स निवडून देते, यांची सुद्धा कन्सेप्ट आपण कुठून घेतलेली आहे, तर यांची सुद्धा कन्सेप्ट आपण आपल्या
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या ऍक्ट मधून घेतल्याचं आपल्याला दिसून येते. तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. देन पुढे बघू आपण का पुढे काय गोष्टी आहे ज्या आपल्याला हे करायच्या आहे. एक मिनिट, 1 सेकंड. युएसए बघा, युएसएच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण काय काय घेतलेलं आहे. तसं जर क्रम वाईज पाहायचं झालं तर पहिले आपण ब्रिटिश बघू. का ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून आपण काय घेतलं, कारण का ब्रिटिशांचं आपल्या इथं शासन होतं. एंड ऑफ द टाइम ब्रिटिश आपल्याला इंडिपेंडन्स करून दिले. त्यावेळेपर्यंत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये रूल ऑफ लॉ हे कन्सेप्ट घेण्यात आली. बघा हे सगळे डॉक्ट्रिन आहे. जसं रूल ऑफ लॉ ही ब्रिटिश डॉक्ट्रिन आहे. रूल ऑफ लॉचा अर्थ असते कायद्याचं शासन. ठीक आहे, मराठीमध्ये याला आपण म्हणू कायद्याचं शासन. कायद्याचं शासन. शासन याचा अर्थ काय होते, का जोपर्यंत देशामध्ये ऍक्ट बनणार नाही, लॉ बनणार नाही, तोपर्यंत म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तो थ्रू लॉ घेतला जाईल. विदाऊट लॉ आपल्या देशामध्ये कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. जोपर्यंत लॉ बनणार नाही तोपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही. म्हणजे निर्णय घेण्यासाठी किंवा एखादं वर्क होण्यासाठी आपल्या देशामध्ये लॉ असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण पाहता की आपल्या इथं पार्लमेंटरी सिस्टम आहे. पार्लमेंटरी सिस्टम काय करते, पार्लमेंट काय करते, लॉ बनवते आणि लॉ बनवलेले लॉ एक्झिक्युटिव्ह काय करते, इम्प्लिमेंटेशन करते त्याचं. बट जोपर्यंत लॉ बनत नाही, वी आर नॉट गोइंग टू मेक द एक्झिक्युशन, म्हणजे पॉलिसी आपण एक्झिक्युशन मध्ये नाही आणत तोपर्यंत. देन आपण एक सिंगल सिटीजनशिपची कन्सेप्ट घेतली आहे. फॉर एक्झाम्पल अमेरिकेला बघा. अमेरिकेमध्ये कसं आहे की तिथेही सुद्धा फेडरल सिस्टम आहे. जसं एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, एक स्टेट गव्हर्नमेंट आहे. तर तिथं तिथचा जो व्यक्ती आहे त्याला स्टेट गव्हर्नमेंटची वेगळी सिटीजनशिप लागते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची वेगळी सिटीजनशिप लागते. बट आपल्या देशामध्ये तसं नाही आहे. आपल्या देशामध्ये ओनली वन सिटीजनशिप आहे इंडियाची. जो व्यक्ती इंडियाचा नागरिक आहे तो पूर्ण देशाचा नागरिक आहे. स्टेटची आपल्या इथं सेपरेटली सिटीजन बनण्याची काही आवश्यकता नाही. जी डोमेसियलची कन्सेप्ट आहे ही वेगळी आहे थोडेसे, म्हणजे की तुम्ही जर त्या राज्याचे रहिवासी असेल तर तुम्हाला काहीतरी कन्सेशन, काही रिझर्वेशन भेटते त्याच्यासाठी डोमेसियलची कन्सेप्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. बाय कॅमरलिझम. बाय कॅमरलिझम म्हणजे काय, इथं थोडंसं समजून घ्या. म्हणजे दुगृही म्हणजे दोन सदन असणारी, सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं जसं आपल्या इथं जर पाहिलं आपण की आपल्या इथं पार्लमेंटरी सिस्टम आहे, बट कसं आहे, दोन आहे. एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा. ठीक आहे. तसं स्टेटमध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अशा प्रकारे. तर दोन सभागृही आपण काय केलेलं आहे, बाय कॅमेरलिझम पद्धत आपण स्वीकारलेली आहे. ते कुठून घेतलंय आपण, ब्रिटनच्या ऐकून. हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांना, बरोबर. त्याच्यानंतर कॅबिनेट सिस्टम सुद्धा आपण तिथे. कॅबिनेट सिस्टम म्हणजे काय, तर मंत्रिमंडळ. सिम्पली सांगायचं झालं तर तीन प्रकारचे मंत्री असते बघा. तीन प्रकारचे मंत्री असते. एक असते कॅबिनेट मंत्री, दुसरं असते स्टेट मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, स्टेट मिनिस्टर आणि म्हणजे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि एक असते सचिव टाईप, त्यांना हेल्प करणारे. तर अशा प्रकारे हे असते. तर जे हे कॅबिनेट सिस्टम घेतलेली आहे आपण, कॅबिनेट सिस्टमचा जो स्वीकार केलेला आहे आपण, तो स्वीकार किंवा ते कॅबिनेट सिस्टम आपण कुठून ऍक्सेप्ट केलेला आहे, ब्रिटनच्या संविधानाकडून ते घेतलेलं आहे. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर बघा. लेजिस्लेटिव्ह लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर मीन्स की लॉ आपल्या देशामध्ये पार्लमेंट मधून कसा पास होईल, लॉ कसा बनेल, लॉ कसा पास होईल, लॉ कसा, लॉची काय प्रोसिजर राहील लॉ बनण्याची, हे सगळी प्रोसिजर आपण ब्रिटन कडून घेतल्याचं आपल्याला दिसून येते. ओके. देन आता आपण जाऊ युएसएच्या कॉन्स्टिट्यूशन कडून. बघा, ब्रिटनचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे अलिखित कॉन्स्टिट्यूशन आहे. पूर्णच्या पूर्ण भाग अलिखित आहे असं बिलकुल नाही. खूप सारा भाग लिखित आहे. बट असाही भाग आहे का जो लिखित नाहीये, पण आहे, बराचसा भाग लिखित आहे. जर तुम्ही सर्वात छोटं कॉन्स्टिट्यूशन म्हणाल तर ते युएसएचं कॉन्स्टिट्यूशन आहे. बट या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण काही महत्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ फंडामेंटल राईट्स. बघा, फंडामेंटल राईट्स वर लवकरच आपण एक व्हिडिओ आणणार आहे. थोडासा लॉंग राहील, एक एक घंट्याचा 2 एपिसोड राहील, बट तुम्हाला ते बघायचे आहे. त्यामध्ये फंडामेंटल राईट्स बिलकुल क्लिअरली तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. ज्युडिशियल रिव्ह्यू अँड फंडामेंटल राईट्स.
ज्युडिशियल रिव्ह्यू अँड फंडामेंटल राईट्स मीन्स का जर फंडामेंटल राईट्स त्याला म्हटलं जाते का जर कॉन्स्टिट्यूशननं जर त्या देशाच्या नागरिकांना कॉन्स्टिट्यूशननं जर त्या देशातल्या सिटीझनना काही राईट दिलेले असन तर त्याला म्हटलं जाते फंडामेंटल राईट. जर त्या फंडामेंटल राईटचं जर व्हायलेशन झालेलं असन, व्हायलेशन मीन्स जर फंडामेंटल राईटचा भंग झाला असेल, कोणीतरी कोणावर अन्याय केला असेल, त्याचे फंडामेंटल राईट व्हायलेट झाले असेल, तर सुप्रीम कोर्टाले म्हणजे अपेक्स कोर्टले किंवा आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाले पूर्ण राईट आहे का आर्टिकल 32 च्या अंतर्गत तो व्यक्ती जसे राईटचं व्हायलेशन झालेलं आहे तो सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकते आणि सुप्रीम कोर्ट अशा याच्यावर काय घेऊ शकते, ज्युडिशियल रिव्ह्यू घेऊ शकते. किंवा जर पार्लमेंटने एखादा लॉ पारित केलेला असेल, पार्लमेंटनं जर एखादा लॉ पारित केलेला असेल म्हणजे लॉ अंमलात आणलेला असेल पार्लमेंटनं आणि तो जर फंडामेंटल राईटचं व्हायलेशन करत असेल, म्हणजे पार्लमेंटने एखादा लॉ आणला तो फंडामेंटल राईटचं काय करत आहे आता व्हायलेशन करत आहे. मग असा जर लॉ असेल तर तो लॉ सुद्धा काय ठरवला जाऊ शकतो सुप्रीम कोर्ट कडून, तो सुद्धा अं, तो सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत त्याचं सुद्धा काय केलं जाऊ शकते, त्याला सुद्धा काढून टाकल्या जाऊ शकते. पुढे दिलेलं आहे आपलं ते म्हणजे काय, ते म्हणजे इंडिपेंडन्स ज्युडिशियरी. बघा स्वतंत्र ज्युडिशियरी. इंडिपेंडंट ज्युडिशियरीची जी कन्सेप्ट आहे जी आपल्या देशामध्ये जसं आपल्या देशामध्ये आपण जर पाहिलं तर आर्टिकल 42 काय सांगते आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, आर्टिकल 42 सांगते की 52 सांगते की ज्युडिशियरीला काय केलेलं आहे आपण वेगळं केलेलं आहे कशापासून, एक्झिक्युटिव्ह पासून. ज्युडिशियरीला काय केलं आपण एक्झिक्युटिव्ह पासून वेगळं केलेलं आहे. युपीएससी मध्ये सुद्धा विचारलेलं आहे आर्टिकल, तर तुम्ही लक्षात ठेवा. डीपीएसपीचा एक भाग आहे, डीपीएसपीचा डीपीएसपीचा एक काय भाग आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर या प्रकारे ज्युडिशियरीला इंडिपेंडन्स ठेवण्यात आलाय. तर अशा प्रकारची इंडिपेंडन्स ज्युडिशियरी कुठे होती, ते होती युएसए मध्ये. तर तीच युएसए म्हणजे अमेरिका, तर तीच कॉन्सेप्ट आपण आपल्या देशामध्ये घेतलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये ज्युडिशियरी वेगळी आहे, बिलकुलच ज्युडिशियरीचं वेगळं काम चालते. फॉर एक्झाम्पल सर्वात वरच्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आहे, देन त्याच्या खाली हायकोर्ट आपल्याला दिसून येते स्टेट लेवलवर आणि डिस्ट्रिक्ट लेवलवर आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्ट दिसून येते. ओके, तर अशा प्रकारे एक जस्टिस सिस्टम आपल्या देशामध्ये आहे. तर यालाच म्हटलं जाते इंडिपेंडंट ज्युडिशियरीची कन्सेप्ट. इम्पिचमेंट प्रोसिजर ऑफ प्रेसिडेंट. जर बघा प्रेसिडेंटला किंवा सुप्रीम कोर्टचे जजेस आहेत त्यांना जर त्यांच्या पदावरून काढायचं असेल तर जे प्रोसेस चालवले जाते आर्टिकल 61 च्या अंतर्गत तेही बघणार आहे आपण. जे प्रोसेस चालवले जाते त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जाते, इम्पिचमेंट प्रोसेस असं म्हटल्या जाते. म्हणजे तीच इम्पिचमेंट प्रोसेस आहे. ओके, तर मी या ठिकाणी इम्पिचमेंट प्रोसेस कशी राहणार आहे काय राहणार आहे ते सगळं सांगणार आहे. बट बट तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला गावातल्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचायचं आहे. खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे आपला. जर आपल्याला एज्युकेशन तिथपर्यंत पोहोचवायचं असेल, लोकांचे विचार बदलवायचे असेल, तर खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आपलं पैसे कमावणं किंवा दुसरा काही मोटिव्ह याच्यामधून नाही आहे. तर तुम्ही समजू शकता की हे तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि याला फैलवायचं आहे. एक चांगला कंटेंट आपल्याला काय करायचा आहे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा आहे. आपलं चांगलं एक इनिशिएटिव्ह आहे. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं, मिळून हे करा. कारण बरेच वेळेस चांगलं कंटेंट जे एक्झामशी रिलेटेड आहे ते भेटत नाही मुलांना. तुम्ही हे घ्या. त्याच्यानंतर जेव्हाही जेही पार्ट आपला शिकवणं होईल तो पाठ तुम्ही काय करायचा आहे, तो पाठ तुम्ही वाचून घ्यायचा आहे. जसं एम लक्ष्मीकांत एक इंग्रजी एडिशन तुम्ही आणू शकता, मराठी एडिशन आणायची काही गरज नाहीये. मी मराठीमध्ये समजून सांगतो, इंग्रजी तुम्हाला समजून जाईल. असे सगळे सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे आहे, इन्क्लुडिंग एनसीईआरटी ऑल्सो. मला जास्त वेळ तर राहत नाही, मी खूप सारं कंटेंट प्रोव्हाइड करीन, बट आय डू माय बेस्ट फॉर यू. जेवढंही माझ्याच्यानं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासाठी आणून देईल आणि तुम्हाला त्याचा व्यवस्थित फायदा घ्यायचा आहे. हा, आपल्या व्हिडिओची क्वालिटी वगैरे जास्त बेटर नाही राहू शकत. बाकीच्या क्लासेस सारखं आपल्यापाशी तेवढ्या फॅसिलिटीज नाही आहे. बट आपले एक चांगलं हे आहे की आपण हे करू शकतो. आणि नक्कीच जर बाकीच्या पोरांनी सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच याचा सगळ्यांनाच फायदा होईल. ओके, तर हे हे प्रोसिजर वगैरे आहे. तर अशा प्रकारे आपण युएसएचं पाहिलं की जर सुप्रीम कोर्टचे जजेस असेल, हायकोर्टचे जजेस असेल, प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, यांना पदावरून काढण्यासाठी एक इम्पिचमेंटची प्रोसेस असते. म्हणजे महाभियोग असं त्याला म्हटलं जाते. हे सुद्धा कुठून घेतलेलं आहे आपण, अमेरिकेहून घेतलेलं आहे.
ओके, तर तिथून आता सध्याच्या टायमाला आपण घेतलेला आहे. बघा त्यानंतर जर पाहायचं झालं तर आयरिश कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आयर्लंडचं कॉन्स्टिट्यूशन. या ठिकाणाहून आपण काय घेतलंय, डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा कितवा भाग आहे, हा 4th नंबरचा पार्ट आहे. ठीक आहे, 4th नंबरचा पार्ट आहे. आणि तिथून काय घेतलेला आहे आपण, डीपीएसपी ची कन्सेप्ट घेतलेली आहे. ठीक आहे, डीपीएसपी काय आहे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहू, बट थोडंसं इथे मी सांगून देतो का डीपीएसपी काय असते, की सरकारनं कोणत्या गोष्टींवर कायदे केले पाहिजे, लॉज बनवले पाहिजे, याच्यासाठी डीपीएसपी ची कन्सेप्ट आहे. ओके, द नॉमिनेशन ऑफ द मेंबर्स ऑफ राज्यसभा, हे इम्पॉर्टंट आहे, आयएमपी लक्षात ठेवायचं. मेथड ऑफ द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. बघा, राज्यसभा आणि लोकसभा यांच्या नॉमिनेशनची जे मेथड आहे, मेंबर म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे जे मेंबर्स असते, ते जे आपले प्रेसिडेंट, लोकसभेचा प्रेसिडेंट आणि राज्यसभेचा प्रेसिडेंट, याचे जे नॉमिनेशनची जे मेथड आहे, ज्या मेथडने यांचं नॉमिनेशन केलं जाते, ते सुद्धा कुठून घेतलेलं आहे आपण, आयर्लंडच्या राज्यघटनेकडून आपण ते सुद्धा अडॉप्ट केल्याचं आपल्याला दिसून येते. देन त्याच्यानंतर आहे जपानचं कॉन्स्टिट्यूशन. बघा, जपानच्या कॉन्स्टिट्यूशन कडून काय घेतलेलं आहे आपण, तर जपानच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण दोन गोष्टी घेतलेल्या आहे. एक म्हणजे की फंक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट, का सुप्रीम कोर्टाचं काय फंक्शन राहील, हे सुद्धा काय घेतलेलं आहे आपण जपानच्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे. दुसरं की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. बघा, हे रूल ऑफ लॉ आहे. हे काय रूल ऑफ लॉ आहे, या ठिकाणी मेन्शन नाही केलेलं आहे, बट प्रोसिजर 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 इस्टॅब्लिश बाय लॉ, इस्टॅब्लिश बाय लॉ, बाय लॉ, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, हे कुठून घेतलेलं आहे आपण, हे घेतलेलं आहे आपण जपानच्या राज्यघटनेकडून. ओके, ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे बघा, एक तर कन्करंट लिस्ट. जर आपले जे कॉन्स्टिट्यूशन आहे ना, कॉन्स्टिट्यूशन बनलं त्यावेळेस आपल्या देशाचे काही जसं आर्टिकल जे होते आपल्या याच्यामध्ये, ते 395 होते. 22 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले होते हे, आणि 8 शेड्यूल होत्या, 8 शेड्यूल होते याच्यामध्ये. आता या 8 शेड्यूल पैकी एक 7 शेड्यूल आहे, ज्याच्यामध्ये फेडरल सिस्टम कायम ठेवण्यासाठी 3 लिस्ट करण्यात आल्या होत्या, की कोण पार्लमेंट कोणत्या याच्यावर कायदे करण, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्या याच्यावर लॉज बनवण, स्टेट गव्हर्नमेंट कोणत्या याच्यावर लॉज बनवण, आणि दोघंही मिळून कोणत्या याच्यावर लॉज बनवण. तर अशासाठी 3 लिस्ट सब्जेक्टच्या, यांना सब्जेक्ट म्हटल्या जाते, सब्जेक्टच्या काय केल्या जाते, 3 लिस्ट बनवल्या जाते. एकाला आपण युनियन लिस्ट म्हणतो किंवा सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट, आणि एक होती कन्करंट लिस्ट. बघा, युनियन लिस्टवर तर युनियन गव्हर्नमेंट लॉ बनवण, स्टेट लिस्टवर स्टेट गव्हर्नमेंट, आणि कन्करंट लिस्टवर कोण बनवण, तर दोन्हीही युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांनाही राईट आहे, दे मेक द लॉज ऑन दी कन्करंट लिस्ट. ओके, तर ही जी कन्करंट लिस्टची संकल्पना आहे, कन्करंट लिस्टची जी कन्सेप्ट आहे, हे कुठून घेतलेली आहे आपण, हे घेतलेली आहे आपण ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशन कडून. ओके, देन त्याच्यानंतर आहे जॉईंट सिटिंग ऑफ द टू हाऊसेस ऑफ द पार्लमेंट. बघा, ज्या वेळेस काय होते की एखादा लॉ, त्याच्यात पर्टिक्युलर वेगवेगळे लॉज आहे, बट एखादा जर ऑर्डिनरी लॉ असेल अन तो लॉ दोन्ही यांना व्यवस्थित पास होत नाहीये, एखादा ऑर्डिनरी लॉ आहे आणि तो काय होत नाहीये, व्यवस्थित पास होत नाहीये, तर अशा वेळेस काय केलं जाते की जॉईंट सिटिंग बोलावले जाते हाऊसचं. पेपरमध्ये विचारलेलं आहे का जॉईंट सिटिंग कोण बोलावते, जॉईंट सिटिंग प्रेसिडेंट बोलावते. प्रेसिडेंट काय करते, प्रोनाऊन्स करते. तर प्रेसिडेंट जॉईंट सिटिंग बोलावते, प्रोपाउंड करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. बट याचा जो प्रेसिडेंट राहते, म्हणजे त्याचा प्रेसिडेंट म्हणजे त्याचा अध्यक्ष, जॉईंट सिटिंगचा अध्यक्ष जो राहते, तो लोकसभेचा प्रेसिडेंट, स्पीकर राहते. लोकसभेचा कोण राहते, स्पीकर राहते. तर या गोष्टी तुम्ही एमसीक्यू साठी काय करायचे, ध्यानात ठेवायचे. ओके, पुढची कंट्री आहे आपली, ते म्हणजे फ्रान्स. आपण फ्रान्स कडून काय घेतलेलं आहे बघा, फ्रान्समध्ये फ्रान्समध्ये तुम्हाला माहित असेल, तुम्ही जर वर्ल्ड हिस्ट्री कधी वाचलेलं असेल, 1789 1789 मध्ये काय झालेलं आहे, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, 1789 असं लक्षात ठेवू शकता. यावेळेस फ्रेंच रिव्होल्युशन झालं. बघा, फ्रेंच रिव्होल्युशन, रिव्होल्युशन
आणि फ्रेंच रिव्होल्युशन मधून तोही हिस्ट्री आपण बघू. खूप सारे कदमांनी थोडं थोडं होईल, बट एवढं लक्षात ठेवा का फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये 3 गोष्टी पुढे आल्या. एक म्हणजे लिबर्टी, लिबर्टीची कन्सेप्ट. दुसरं इक्वालिटीची कन्सेप्ट. थर्ड फॅटर्निटीची कन्सेप्ट. या 3 कन्सेप्ट पुढे आल्या. लिबर्टी मीन्स स्वातंत्र्य, इक्वालिटी मीन्स समानता, आणि फॅटर्निटी मीन्स बंधुत्व. या आणखी डिटेल काय आहे तर ते नंतर पाहता येते. बट या 3 कन्सेप्ट काय आल्या याच्यामध्ये पुढे आल्या. देन पुढे आहे जर्मनीचं कॉन्स्टिट्यूशन. जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण काय घेतलेलं आहे? जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण एमर्जन्सीच्या तरतुदी घेतल्या. एक वायमर कॉन्स्टिट्यूशन त्यावेळेस तिथं कंटिन्यू करत होतं, वर्क करत होतं. त्यांच्याकडून आपण लगभग काही एमर्जन्सीच्या जसं आर्टिकल 352, आर्टिकल 356, आर्टिकल 350, 360 या 3 आर्टिकलच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे? तिथून खूप सारे पार्ट आपण अडॉप्ट केलेले आहे त्या ठिकाणाहून. तर ह्या सगळ्या गोष्टी तर आपण एमर्जन्सीच्या ज्या तरतुदी आहे ह्या कुठून घेतलेल्या आहे? या जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण अडॉप्ट केलेल्या आहे. युएसएसआर. बघा, युएसएसआर मीन्स रशिया. रशिया कारण त्यावेळेस तो युनायटेड रशिया होता. म्हणजे रशियाचा एक लॉंग मोठा ग्रुप म्हणजे युएसएसआर होता. 1991 1991 मध्ये रशियाचं डिझोल्युशन झालं आणि त्याच्यामधून लगभग 15 कंट्रीज बाहेर पडले. आता आणि जो सर्वात मोठा भाग बाहेर राहिला तो म्हणजे आपला रशिया. तो आता रशिया. तर त्यावेळेच्या युएसएसआरच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण फंडामेंटल ड्युटीज ऍक्सेप्ट केल्या म्हणजे घेतल्या. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे देशाप्रती आपल्या काय ड्युटीज असल्या पाहिजे. आयडिया ऑफ जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. बघा, प्रिएम्बल मध्ये हे 3 शब्द आपण जसं सोशल याच्यामध्ये जस्टिस पाहिजे, इकॉनॉमिकली जस्टिस पाहिजे, त्याच्यानंतर पॉलिटिकली जस्टिस पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण युएसएसआरच्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतल्या. देन आपल्याला पाहताय ते म्हणजे कॅनडा. की कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन कडून आपण काय कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, कॅनडा कॅनडा जे आहे फेडरल सिस्टम, फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंटर. इथं थोडंसं समजून घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल, स्क्रोल डाऊन खाली केल्यानंतर बघू थोडंसं. बघा, कॅनडा कॅनडाकडून आपण काय घेतलेलं आहे? स्ट्रॉंग फेडरल सिस्टम. स्ट्रॉंग फेडरल सिस्टम मीन्स का एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, एक स्टेट गव्हर्नमेंट आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंट, हे स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट अशा काही सिच्युएशन या दोघांमध्ये निर्माण झाले म्हणजे टसल निर्माण झाली की एखादा लॉ आहे. सपोज फॉर एक्झाम्पल कन्करंट लिस्ट आहे. कन्करंट लिस्टवर जर स्टेट गव्हर्नमेंटने लॉ बनवलेला आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा लॉ बनवलाय, तर या दोघांपैकी कोणाचा लॉ जास्त व्हॅल्युएबल किंवा वेटेजफुल समजला जाईल तर तो राहील सेंट्रल गव्हर्नमेंटचा. स्टेट गव्हर्नमेंटचा काय राहणार नाही त्या ठिकाणी येणार. दुसरं की जर प्रेसिडेंट रूल एखाद्या स्टेटवर लावला तर देन त्यावेळेस सुद्धा काय होईल? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये पूर्ण शक्ती चालल्या जाईल स्टेट गव्हर्नमेंटच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या. तर यालाच म्हटलं जाते का सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग होते. ज्याही वेळेस तर हे जे सिस्टम आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट युनिटरी पॉवर येत जाईल सेंट्रल गव्हर्नमेंट पाशी, स्टेटची सुद्धा पॉवर येऊ शकते. हे जे कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतल्याचं आपल्याला दिसते. देन रेसिड्युअल पॉवर विथ सेंटर. रेसिड्युअल पॉवर मीन्स की ज्या ठिकाणी स्टेटची पॉवर राहणार नाही. म्हणजे असा एखादा विषय आहे ज्या ठिकाणी स्टेट वर्क करत नाही किंवा कोणाचाही पॉवर त्या ठिकाणी माहित नाही, तर ते उरलेल्या सगळे जे पॉवर राहील ते कोणाकडे राहील? ते पॉवर सगळेच्या सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे राहील. ऍडवायसरी ज्युरिस्डिक्शन ऑफ स्टेट सुप्रीम कोर्ट. जे ऍडवायसरी ज्युरिस्डिक्शन आहे
सुप्रीम कोर्टचं म्हणजे सुप्रीम कोर्ट कडून सल्ला मागण्याचं जे ज्युरिस्डिक्शन आहे, ते ज्युरिस्डिक्शनची जे कन्सेप्ट आहे, म्हणजे प्रेसिडेंट तिकडून सल्ला मागू शकते, ही जी कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट सुद्धा कुठून घेतलेली आहे? आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे किती देशांकडून आपण हे घेतलेले आहे, असा क्वेश्चन आतापर्यंत तर आलेला नाहीये की आपण कोणत्या कोणत्या देशाकडून घेतलेला आहे. एक साऊथ आफ्रिका राहिलेला आहे. साऊथ आफ्रिकेकडचं बघू थोडंसं. बघा, अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोसिजर. जर तुम्ही आर्टिकल 368 बद्दल बघा, 368 काय सांगते की 368 च्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर काही अमेंडमेंट करायची असेल, काही सुधारणा करायची असेल, तर त्या अमेंडमेंट जी करण्याची जे प्रोसिजर आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करण्याची जे प्रोसिजर आहे, ते सगळीचे सर्व प्रोसिजर आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेली आहे. इलेक्शन ऑफ द मेंबर ऑफ अप्पर हाऊस. ठीक आहे. जसं आपल्या इथं 2 हाऊस आहे, है ना? वी ऑल ऑफ नो that we have accepted 2 houses. One is Lok Sabha and second is Rajya Sabha. तर 2 हाऊस आपल्याकडे आहे. तर 2 हाऊस पैकी जे अप्पर हाऊस आहे म्हणजे लोकसभा आहे. तर लोकसभेमध्ये तिचे जे मेंबर आहे लोकसभेचे, त्यांचं इलेक्शन कसं होईल? ठीक आहे. त्यांचं इलेक्शन कसं होईल? हे इलेक्शन कसं होण्याची जी मेथड आहे, कोणत्या प्रोसिजरनं इलेक्शन होईल? ठीक आहे. तर अशा प्रकारे ते मेथड आपण कुठून स्वीकारली आहे? साऊथ आफ्रिकेकडून स्वीकारलेली आहे. तर हा सर्व टॉपिक तुम्हाला समजला असेल. थँक यू. थँक यू व्हेरी मच.